बाबा, मी तुमची राहण्याची सोय केली आहे. उद्या सकाळी निघायचे आहे. दिनकररावांचा मुलगा स्वप्नील आतमध्ये येता येता म्हणाला. तिथे जाणे गरजेचे आहे का रे बाळा? दिनकररावांनी उदास होत आपल्या मुलाला विचारले. बाबा, फक्त 1 वर्षाची तर गोष्ट आहे. 1 वर्षानंतर मी तुम्हाला माझ्यासोबत मुंबईला घेऊन जाईल आणि अशी संधी परत परत नाही मिळत. ती नोकरी चांगली आहे आणि पगार पण चांगला मिळेल. स्वप्नील आपल्या बाबांचा हात पकडत बोलला. दिनकररावांना आपल्या मुलाच्या प्रगतीच्या रस्त्यात अडथळा बनायचे नव्हते, म्हणून ते वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार झाले. दिनकररावांचं आपल्या मुलाशिवाय या जगात कोणीच नव्हतं. स्वप्नीलचा जन्म होताच त्याची आई या जगातून गेली होती. त्यानंतर दिनकररावांनी एकट्याने स्वप्नीलला सांभाळलं होतं. त्यांना आपल्या मुलाला नेहमी आनंदी पाहायचं होतं आणि त्यांना या गोष्टीचा खूप आनंद होता की त्याला मुंबईला नोकरी मिळाली आहे. परंतु त्यांना वृद्धाश्रमात राहणे अजिबात आवडत नव्हते. ते नेहमी या गोष्टीच्या विरोधात होते की मुलं आपल्या आईवडिलांना घरापासून दूर वृद्धाश्रमात कसे सोडू शकतात. जोपर्यंत दिनकररावांचे आईवडील जिवंत होते तोपर्यंत त्यांनी त्यांची खूप सेवा केली होती. त्यांना असे वाटत होते की स्वप्नीलने पण नेहमी आपल्यासोबतच राहावे, परंतु त्यांना मुलाला यशस्वी झालेलं पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी स्वप्नील आपल्या बाबांना वृद्धाश्रमात सोडून आला. पहिले काही महिन्यापर्यंत तो दररोज आपल्या बाबांना फोन करून त्यांची विचारपूस करत असे आणि त्यांना सांगत असे की मी लवकरच तुम्हाला माझ्याबरोबर मुंबईला घेऊन जाईल. आणि दिनकरराव पण हे ऐकून खूप खुश व्हायचे. पण नंतर हळूहळू स्वप्नीलचा फोन येणं बंद झाले. दिनकररावांना आपल्या मुलाची खूप आठवण येत असे आणि त्यांना त्यांची काळजी वाटत असे. एक दिवस त्यांनी वृद्धाश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या एका व्यक्तीला फोनवरून आपल्या मुलाला फोन केला. तेव्हा स्वप्नीलने सांगितले की तो कामात खूप व्यस्त असतो, म्हणून फोन करायला जमलं नाही. पण तो लवकरच येईल आणि त्यांना आपल्यासोबत मुंबईला घेऊन जाईल. त्यानंतर दिनकरराव स्वतःच प्रत्येक महिन्याला आपल्या मुलाला फोन करायचे आणि प्रत्येक वेळेस स्वप्नील एकच उत्तर द्यायचा की तो त्यांना लवकरच मुंबईला घेऊन जाईल. वृद्धाश्रमात राहणाऱ्या बाकीच्या लोकांनी कुजबूज करायला सुरुवात केली की स्वप्नीलने मोठ्या चालाखीने वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले आहे. बहुतेक त्याला आपल्या वडिलांपासून मुक्तता पाहिजे होती. दुसरा म्हातारा म्हणाला, परंतु अजून तर त्याचं लग्न पण नाही झालं, तरी तो असे कसे करू शकतो? तर एका म्हाताऱ्याने म्हटलं की असं होऊ शकतं की तो एखाद्या मुलीच्या प्रेमात असेल आणि त्या मुलीनेच त्याला असं करायला सांगितलं असेल. तिथल्या लोकांच्या या गोष्टी ऐकून दिनकरराव उदास राहू लागले आणि आता तर त्यांनाही वाटू लागले की त्यांच्यासोबत स्वप्नील खोटं तर बोलत नाही ना. असेच स्वप्नीलची वाट पाहता पाहता 5 वर्षे उलटून गेली आणि एक दिवस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वृद्धाश्रमातील लोक तेथील व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीला म्हणाले की आता तर त्यांचा मृत्यू झाला आहे. आता तरी त्यांच्या मुलाला फोन करून बोलवा, म्हणजे त्यांचा अंतिम संस्कार करता येईल. तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला की मी त्यांच्या मुलाला कोठून बोलावू, कारण त्याचा तर 5 वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे. हे ऐकून बाकीच्या लोकांना तर धक्काच बसला आणि सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागले आणि त्या व्यक्तीला म्हणाले की असे कसे होऊ शकते? दिनकरराव तर प्रत्येक महिन्याला आपल्या मुलाला फोन करत होते, तर 5 वर्षापूर्वीच त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो? तर त्या व्यक्तीने सांगितले की दिनकररावांना येथे घेऊन यायच्या 1 दिवस अगोदर स्वप्नील माझ्याकडे आला होता आणि त्याने मला सांगितले की त्याला ब्लड कॅन्सर झाला आहे.
आणि तो शेवटच्या स्टेजवर आहे. त्याला स्वतःमुळे आपल्या वडिलांना त्रास द्यायचा नव्हता, कारण त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रेम करत होते. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दिवसरात्र एक करून त्याला सांभाळलं होतं. त्याच्या वडिलांनी त्याला आई आणि वडील असं दोघांचंही प्रेम दिलं होतं आणि दिवसरात मेहनत करून त्याला एक चांगला आणि प्रतिष्ठित माणूस बनवलं होतं. तो खूपच चांगला मुलगा होता आणि आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत होता. त्याला वडिलांची सगळी स्वप्न पूर्ण करायची होती. त्यांची खूप सेवा करायची होती. परंतु नियतीला तर काही वेगळंच मंजूर होतं. तो आपल्या वडिलांना इथे सोडून गेला होता, कारण ब्लड कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये त्याला खूप त्रास होणार होता आणि त्याचे वडील त्याचा तो त्रास पाहू शकले नसते. तो आपल्या वडिलांना असे दुःखी झालेले पाहू शकत नव्हता. आयुष्याच्या या वळणावर वडिलांनी आपल्यासाठी धावपळ करताना तो पाहू इच्छित नव्हता. म्हणून ते त्याच्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून गेला आणि त्याच्याबरोबर त्याने आपले घर, सारी संपत्ती, सगळं काही वृद्धाश्रमाला देऊन टाकले. आणि त्याने मला सांगितले, जेव्हा तो मरणाच्या दारात उभा होता तेव्हा मी त्याला भेटायला दवाखान्यात गेलो होतो. तिथे त्याने मला त्याचा मोबाईल आणि त्याचबरोबर एक छोटासा टेप रेकॉर्डिंग दिला, ज्यामध्ये त्याने 2 ओळी रेकॉर्ड केल्या होत्या. एक म्हणजे, मी खूप व्यस्त होतो म्हणून तुम्हाला फोन करू शकलो नाही, आणि दुसरी म्हणजे, मी तुम्हाला लवकरच माझ्याबरोबर मुंबईला घेऊन जाईन. आणि त्याने मला हे पण सांगितले की जर माझा फोन नाही आला तर माझे वडील काळजी करतील आणि तुम्हाला मला फोन करायला सांगतील. तेव्हा तुम्ही हे रेकॉर्डिंग त्यांना ऐकवा, म्हणजे त्यांना त्या गोष्टीची तसल्ली राहील की त्यांचा मुलगा सुखरूप आहे, आणि तसेच त्यांना आशाही राहील की एक दिवस मी त्यांना घ्यायला जरूर येईल. मला माहीत आहे की तो दिवस कधीच येणार नाही, परंतु मला माझ्या वडिलांना नेहमी आनंदी आणि खुश पाहायचे आहे. माझ्या वडिलांची काळजी घ्या. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर तो हे जग सोडून गेला आणि आज त्याचे वडील पण हे जग सोडून गेले. आणि हे सांगता सांगता तो व्यक्ती हुंदके देऊन रडू लागला. आणि हे ऐकून तेथे उभे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. आपल्या वडिलांसाठी मुलाचं हे प्रेम पाहून सर्वजण निशब्द झाले होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून कळवा व आवडल्यास लाईक व शेअर करा.